राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या व्लॉग मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल आज तू कुठं नक्की उभा आहेस। तर मित्रांनो, आमच्या 2 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर, किती मेहनतीनंतर हे आमचं जे शेड बघू शकताय, हा जो मांडव तयार केलाय, हा आतून बघा असा दिसतोय। 2 ते 3 दिवस लागले हे उभं करायला। वरचं बहुत सगळं म्हणजे एकदम टोटल तुम्हाला रिव्ह्यू देतो। जे आम्ही बनवले मांडव तुम्हाला दाखवणार आहे, ठीक आहे। तर आतमधून बघा कसं केलंय, प्रत्येकाला असं दोरी बांधून खाण्यासाठी, मनीला काली प्रत्येकाला असं बांधून, बबली, सीता, गीता, रमाला सुद्धा तसं मस्त मध्ये केलंय। तर सुंदरी, चिंटी आणि राणी प्रत्येकाला कसं एकदम सिस्टमॅटिक काम केलेलं आहे। एकदम असा शॉर्ट बट स्वीट सारखा एका शेड सुद्धा म्हणू शकताय, पण एकदम असा फ्री ऑफ कॉस्ट शेड बनलाय। कसा आतून कसं बाहेर एकदम परफेक्ट सावली आली, वरती खूपच असं खतरनाक भयान असं ऊन पडले, आणि इथं सावली बघा कसली खतरनाक वाली सावली, एकदम अशी मस्त सावली आहे। निवांत कामकाज एकदम खायो पियो आयुष करू। आणि शकुले तुझं काय, शकुली सुद्धा प्रत्येकाला जाऊन व्हायचं खाती काय बाहेरून आपलं शेड दाखवतो कसं दिसतंय लांबून, ठीक आहे। मित्रांनो, मांडव टाकायचं कारण असं आहे की आपला हा जो पेंडा आहे आणि ही जी आपली कडबा आहे, त्याचा विषय असा की मागं 2 दिवसापूर्वी पाऊस पडला, त्या पावसात सगळं भिजलंय। कमीत कमी 20 ते 25 पेंडा भिजला, आणि 10-15 पेंडी आपली कडब्याची पेंडी ती सुद्धा खराब झाली। त्यामुळं असं करावं लागलं आपल्याला। हे आपण 2-3 महिन्यानंतर करणार होतो याचं मांडव। उन्हाळ्याच्या शेरडा बाहेरच असतात आपल्या, आता शेरडा आपण रानात सोडत नाही। तुम्हाला माहिती, मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, अख्खं आपलं रान पेटलंय, पूर्ण वनवा लागून आपलं अख्खं रान काळं झालं। त्यामुळं शेरडात आपण बांधूनच ठेवतो। संध्याकाळी 4 वाजता फक्त सोडायचा, पाय मोकळा करायला फिरवायसाठी। आणि हे आता माच करून ह्याच्यावरती आपण हा पेंडा रचलाय। आणि इकडं आपला हा जो पिंजरा होता कोंबड्यांचा, त्यावरती हे गोण्यामध्ये शेणकुटं भरून ठेवल्यात आहे। आणि आता सकाळी मी गेलतो नेट आणायला, वायला नेट घेऊन आलोय। आता ही नेट ह्या पूर्ण शेडला आपल्या 4 बाजूने मारायचंय। तर कमेंट करून सांगा आपलं हा जो मांडव बनवलाय कसा वाटतोय। एक छप्पर म्हणू शकता, एक मिनी शेड म्हणू शकता, एक लो फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे काहीच त्याला खर्च नाहीये। हा जो बांबू आहे, हे जे कळकटेचे बांबू आहेत उभे आपले, ते आपल्या रानातून घेऊन आलो, उभे केले। वरती जे आडवे टाकले हे आडवे टाकलेले ते पण कळकटच येतं। त्यावरती टाकलाय तो भाऊस म्हणजे नाही का, उंच गवत असतं ते कापून ह्याच्यावरती टाकले। एकदम मस्त वाला, एकदम सावली वाली, एकदम मस्त वाला शेड उन्हाळ्याला एकदम परफेक्ट मध्ये झालाय का नाही। 2 दिवस लागले मित्रांनो, 2 दिवस। रात्रीत खड्डे सकाळी काढत नव्हते, त्यामुळे रात्रीचे खड्डे काढले, म्हणजे ऊन लागायचं ना दुपारी लय, त्यामुळे हे खड्डे सगळे रात्री काढल्यात। ते 3 दिवस 6 3 त्रिक 9 खड्डे, हे 9 उभं केलं। आता एकदम असं भारी गार वाटतंय। वारा आला करायचं, झुळझुळ वारा आला की लय भारी वाटतंय, असं गार वाटतंय, एकदम गार फिलिंग लय भारी। आता इथे मी सट्टे टाकून मी झोपू शकतो, असा विषय। बात तो सही है, दौड़ना तो पड़ता है। त्याच टाकायची चटई अशी, इकडे आहे ती तिकडे आहे, तर म्हणजे टाकायची चटई आणि खुडूक ठीक आहे। तर आता रमाला पाणी बिनी दाखवले, सगळ्या शेरडांना पाणी दाखवलंय जस्ट, आणि खायला सुद्धा घातलंय, बघतायच तुम्ही। आता एवढा सगळा आपला पेंडा खराब झाला, आता वाळवाय टाकलाय, तर वाळला की होईल, तो परत यूज होईल। आणि ही जी मागा लाकडं येतं ही सगळी आत शेड मध्ये लावायची, ते भरपूर काम आहे।
आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. ती गावाकडच्या पोराची एक लाईफस्टाईल कशी असते तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल. गावाकडचे ब्लॉग्स, गावाकडचे सण, आपला आणि गावाकडचा निसर्ग सगळं बघायला भेटेल. त्यामुळे चॅनल नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि तसं नोटिफिकेशन बेल सुद्धा ऑल करून ठेवा. आणि इंस्टाला फॉलो नसेल केलं तर इंस्टाला फॉलो करा. आपल्या नेक्स्ट व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला इंस्टावरती भेटत राहतील. ठीक आहे, भेटूया थोड्या वेळात. लेट्स गो, बाय बाय. तर आता मित्रांनो, आपण आता पहिले ही जी आपली लाकडं आहेत ती आतमध्ये न्यायच्यात, सगळी शेडमध्ये रचायचं आहे. सगळं एकदम सिस्टमॅटिक काम करून ठेवायचं आहे. ठीक आहे, तर आता आतमध्ये नेऊयात आणि मग आपण भेटूत. ठीक आहे, लेट्स. माच केला तयार बघू शकताय. खाली 6 गंडी आहेत, मोठ्या मोठ्या गंड्या आहेत, लाकडाच्या मोठ्या गंड्या असतात आणि त्यावरती असं हे करायला लागतं आणि ह्याच्यावरती मग लाकडं रचावी लागतात. ठीक आहे, आता इथपर्यंत तर प्रोसेस झाली. आता ह्याच्या पुढं बघा आता अख्खं कम्प्लीट झालं भेटू होते. ठीक आहे, तर फायनली मित्रांनो आपली ही जी लाकडं होती ती सगळी पूर्ण रचून झाली ते. आणि हा जो आपला तुम्हाला म्हणलं पेंडा खराब झाला तर वाळला आहे, आता इथं ठेवलाय, रचला आला. आता नेक्स्ट काम आहे ते आपल्याला नेट मारायचंय. अख्खं असं त्या चारी बाजूला नेट मारायचंय. ठीक आहे, भेटू थोड्या वेळात. तर जरासा ब्रेक चाय. आपल्या नेटचं काम आहे, एवढं झालंय आपलं काम आणि ते ऑलमोस्ट अख्खं काम झाले. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है. आपला दीपेश बंधू आला. ओके काय रे, ठीक आहे. तर जरा चहा बी पेऊया, जरा तरतरीत होऊत आणि पुन्हा एकदा त्या जोशमध्ये कामाला लागूयात. ठीक आहे, तर सगळं मित्रांनो आपलं शेड आहे ते पूर्ण नेट मारून झालंय. हा एवढा तुकडा राहिलाय का, लगभग 2 मीटर असेल, 2 मीटरचा तुकडा राहिलाय आणि पूर्ण आपलं शेड फायनली सगळं रेडी झालंय. आतमधून आपण बघूयात कसं दिसतंय. लेट्स गो. हा अजून वरती केबल टाय मारायचं बाकी येतं. अंधार वाटायला काय, लाकडं बिकडे इकडे सगळी कंपचीच आहे. या ठीक आहे, तर आता चालेल जरा छकुलीला पाजायचं काम चाललंय. मी नाही पाजत, मम्मीला लावले पाजायला. मला ते माझ्याकडून पेत नाही, तुम्हाला माहितीच आहे. दाखवतो मी. छकुली बघ बाबा तिकडं, बघ तिकडं. तर मित्रांनो आता आपण सगळी शेरड बिरड आत नेल्यात आपल्या पडवीत. आजचा दिवस खूप असा भारी, एकदम अमेझिंग, एकदम असा खूप असं जास्त काम पण झाले. अजून एकदम असं मस्त वाटतं. ब्लॉग शूट करून सुद्धा लय भारी वाटतंय. तुमच्याशी एक असा एक्सपिरियन्स शेअर केला, एक असा मस्त आम्ही शेड जो बनवलेला तुमच्याशी मी शेअर केला. तर मला आज खूप जास्त भारी वाटतंय. तर आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय. असाला बेस्ट, बाय बाय.